भात बंद, साखर बंद, दिवसातून फक्त 2च वेळा जेवण आणि तरी देखील वजन कमी होत नाहीये, पोटाची चरबी कमी होत नाहीये. असं तुमच्या बाबतीतही होतंय का? आणि हा प्रश्न आजकाल खूप लोक विचारतात. पण खरं सांगायचं तर फक्त जेवण कमी करणं म्हणजे वेट लॉस नाही. आणि बऱ्याच वेळेला लोक खाण्याचं प्रमाण कमी करतात. पण हे करत असताना शरीराच्या गरजा, मेटाबॉलिझम, हार्मोन्स, स्ट्रेस, झोप, फिजिकल ऍक्टिव्हिटी या काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. उदाहरणार्थ, खूप वेळ उपाशी राहणं किंवा नाश्ता स्किप करणं, भात किंवा काही स्पेसिफिक पदार्थ बंद करणं, प्रोटीन आणि फायबर कमी घेणं, रात्री उशिरा झोपणं किंवा सतत स्ट्रेसमध्ये राहणं. आणि या गोष्टी थेट मेटाबॉलिझमवर परिणाम करतात. आणि मग त्यामुळे बॉडी फॅट बर्निंग करण्याऐवजी एनर्जी सेव्ह करायला लागते. आणि विशेषतः ॲब्डोमिनल फॅट म्हणजे पोटाची चरबी वाढलेलीच राहते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे एका व्यक्तीला सूट होणारा डाएट प्लॅन दुसऱ्याला होईलच असं नाही. आणि म्हणूनच इंटरनेटवरचे रॅन्डम डाएट प्लॅन्स, अचानक उपाशी राहणं किंवा स्वतःहून एक्स्ट्रीम डाएटिंग करणं हे शरीराला दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतं. आणि म्हणूनच योग्य प्रकारे जर वेट लॉस करायचं असेल तर बॅलन्स्ड न्यूट्रिशन, योग्य प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि हायड्रेशन, 7 ते 8 तासाची नीट झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीराला सूट होणारा पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन. आणि म्हणूनच डॉक्टर किंवा क्वालिफाईड डायटिशियन कडून जर तुम्ही डाएट प्लॅन घेतला तर त्यामुळे योग्य प्रकारे वजन कमी होतं आणि ते कमी झालेलं वजन टिकून राहतं. आणि मग तुमचं शरीर निरोगी, एनर्जेटिक आणि फिट राहतं. तर अशा प्रकारच्या पर्सनलाइज्ड डाएट प्लॅनसाठी आजच तुमची अपॉइंटमेंट खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर बुक करा. थँक्यू.